ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं तुमच्यामध्ये किती विश्वास पाहिजे? मोहरीचा दाणा एवढा. मोहरीचा दाणा, जर मोहरीचं झाड बघितलं, पहिली गोष्ट काही जणांनी बघितलं नसेल, मोहरीचं झाड किती असतं? फार मोठं असतं का? आंब्याच्या झाडा एवढं छोटस असतं, छोटस असतं. आणि मोहरीचं दाणे जर त्याच्यातून काढलेत, किती छोटा दाणा असतो. इथं काय म्हटलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, खचित खचित सांगतो, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर. मोहरीचा दाणा म्हणजे जास्त अपेक्षा करत नाही येशू की फार मोठा विश्वास तुमचा असावा. असं म्हटलं नाही तर की फार मोठ्या पर्वतासारखा, मोठ्या धोंड्यासारखा तुमचा विश्वास असावा. या ठिकाणी म्हटलेले मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल आणि तुम्हाला असाध्य असं काही होणार नाही. म्हणजे सगळं काही शक्य होणार आहे. आता जो माझा विषय आहे तो विषय आहे अशक्य ही शक्य होईल. हालेलुया, हालेलुया. अशक्य शक्य होईल. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आम्हाला लहानपणापासून ज्या परिवारात आम्ही वाढलो, जिथं आम्ही वाढलो, जिथं राहिलो, ती विचारसरणी आम्ही घेऊन चालतो संकुचित. म्हणजे आपण काही मोठे नाही, काही होऊ शकत नाही, तुमच्या जीवनात काही जमणार नाही, एवढंच केलं तर बस झालं. आणि मग तेच विचार घेऊन आपण जगतो, वाढतो आणि मग काही दिवसांनी मरतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, जसे आलो तसेच आपण जातो. त्या विश्वासात काही बदल येत नाही किंवा त्या ठिकाणी काही करायची वाटत नाही, कारण की आपल्या वाडवडिलांनी काही केलेलं नसतं. मग आपल्यालाही काही करायला वाटत नाही आणि मग आम्हाला असं वाटतं की एवढंच 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 आहे आमच्या जीवनात. आता काही जण म्हणतील की नाही पाळक साहेब, आता तुमच्याजवळ सगळं आहे म्हणून तुम्ही बोलता, तुम्ही चांगले कपडे घालता, तुमच्याजवळ गाडी आहे, तुमच्याजवळ घर आहे म्हणून तुम्ही बोलता. पण मी तुम्हाला सांगतो, अशी पण एक परिस्थिती होती की माझ्याजवळ पैसे नव्हते, माझ्याजवळ गाडी नव्हती, माझ्याजवळ घरही नव्हतं, आई वडिलाचं घर होतं. पैसे पाहिले जर तर 10-10 रुपये मी जमा करायचो आणि मग पेट्रोल टाकायचो आणि मग गाडी चालवायचो. कधी कधी तर असं पण व्हायचं की गाडीचं पेट्रोल संपायचं, मग ढकलत 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 घरापर्यंत गाडी घेऊन जायचो. मग त्यावेळेस काय होतं, माझ्याजवळ काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. मग काही जण इथं तरुण बसले असेल, आज आम्ही फार स्ट्रगल करतो, 10,000 रुपये पगार आहे आणि एवढसा पगारमध्ये घर भाडं द्यायचं का, लेकराचं शिक्षण करायचं, कसं चालवायचं मला समजत नाही पास्टर. आणि तुम्ही म्हणता की अशक्य शक्य होईल. कसं शक्य होईल? आज ज्या स्ट्रगल मधून तुम्ही जात आहात, ज्या गोष्टीमधून तुम्ही जात आहात, तेच काही वर्षापूर्वी मी त्याच्यातून गेलो. जो प्रत्येक जण विश्वासणार आहे ते ब्रदर सुरेशही साक्ष देतील, ते कशा रीतीनं एकदम स्मॉल स्मॉल गोष्टीतून पुढं आले, त्यांची साक्ष एकदा आपण घेणारच आहोत. पण त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपण कुरकुर करू नये. काही लोक कुरकुर करतात, मग एवढंच मला भेटतं, एवढंच आहे आणि मी कधी मोठा होईल आणि मी कधी त्या व्यक्तीसारखा होईल. मग कंपॅरिझन सुरू होतं, तुलना सुरू होते की मी तसा असावा. पण मी तुम्हाला सांगतो, मी तसा असावा असा कधीच विचार करायचा नाही, कारण की देवाने तुम्हाला वेगळं निर्माण केले. हालेलुया. मी कधीच असा विचार करत नाही, बघा ना ते सेवक किती मोठे, मी त्या सेवकासारखा असावा. जसा माझ्या मनात विचार येतो त्यावेळेस मी विचार करतो, मी त्या सेवकासारखा नाही. माझं दिसणं वेगळं आहे, माझे डोळे वेगळे, माझं नाक वेगळं, माझं तोंड वेगळं, मला बोलता वेगळं येतं, मला चालता वेगळं येतं. देवाने मला माझ्यासारखंच बनवलेलं आहे, माझ्यासारखा दुसरा नाही बनवला. म्हणून त्यांचं विजन त्यांचं आहे, माझं विजन माझं आहे. जे ते करतात ते मी करू शकत नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते करून मी सक्सेस होऊ शकतो. म्हणून अशक्य शक्य होईल तुमच्यासाठी. आज जर तुम्ही स्ट्रगल करत आहात, आज छोटस तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही म्हणता कधी होईल कधी होईल कधी होईल, तर उत्तर ते आहे की मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास जर तुमच्यात असला तर ते होणार आहे. एका दिवसात अपेक्षित पण करू नका. एका दिवसात तूप खाल्ल्यानंतर रूप येण्याचा तुम्ही विचार करू नका. येईल तुम्हाला रूप, पण ते लावतात ना ते काहीतरी, ते क्रीम आहे नवीन आलेले, सनलाइट का सनस्क्रीन काहीतरी स्क्रीन आहे. एक दिवस मी आमच्या तिकडं संघर्षनगरच्या घरी होतो आणि अचानक आमच्या गल्लीतल्या सगळ्या बाया ज्या सावळ्या होत्या त्या गोऱ्या दिसायला लागल्या, एकदम गोऱ्या, पूर्ण एकदम चेहरा एकदम पक्क लाईट सारखा. एकदम असं वाटलं कसं काय कडे. एक दिवस मी वरतून बघितलं, रमाल म्हणलं समोर त्या मावशी बघ ना, म्हटलं ते इतके गोऱ्या कसं काय झाले. अहो म्हण त्यांचे हात बघा. म्हणजे हाताकडे नीट निर्णय, हात काळे, पूर्ण काळे, एकदम काळे हात, चेहरा एकदम फॉरनर सारखा व्हाईट. अहो म्हणे ते नवीन क्रीम आली, ती क्रीम लावल्यावर माणूस लाल लाल दिसतो आणि लाल होऊन मग गोरा पडतो आणि मग नंतर चेहऱ्यावरती इतके रॅशेस, इतके त्यांचे इन्फेक्शन झालं की सांगता येत नाही, इतकं झालं ते. म्हणून आम्हाला आर्टिफिशियल गोरं व्हायचं नाही. जे देवाने ठेवलेलं आहे तेच कलर आहे.
कावळ्याला किती घासलं तर कावळा बगळा होणार नाही, आणि बगळ्याला किती तुम्ही पेंट केलं तर बगळा काळा राहणार नाही. एक दिवस तो तसाच दिसेल बगळ्यासारखा. म्हणून जसं देवाने ठेवलेलं आहे तसं आम्हाला राहून परमेश्वराचं जे रिसीव्ह करायचं आहे, म्हणजे जे विश्वास आहे तो विश्वास स्वीकारून पुढे जायचं. इथं म्हटलेले मोरीच्या दाण्या एवढा विश्वास, म्हणजे तुमच्या जवळ स्मॉल अमाऊंट ऑफ फेथ, म्हणजे एक छोटासा विश्वास आहे मोरीच्या दाण्या एवढा, पण तो विश्वास जर तुमच्यात आहे तर तुम्ही पॉवरफुल आहात. हालेलुया. एकाच दिवसामध्ये फार मोठी उंच भरारी घेण्याचं स्वप्न बघू नका, पण जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्याबरोबर विश्वासू राहा. मीच तुम्हाला सांगतो त्या विश्वासानुसार परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये फार मोठं यश तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया. जे करत ना त्यामध्ये विश्वास राहा. असं म्हणू नका की हे का होत आहे माझ्या जीवनात, का मी स्ट्रगल मधून जात आहे, का मी गरिबीला अडखळून जात आहे, का माझ्या खिशात पैसे राहत नाही, का मी किरायाच्या घरात राहतो, का माझ्याजवळ गाडी नाही, का माझ्या खिशात पेट्रोलला पैसे नाही. देव तुम्हाला शिकवत आहे या स्थितीमध्ये की या स्थितीमधून तुम्ही जात असताना किती मोठे झाले तर तुम्ही त्याच्याबरोबर विश्वासू राहावं आणि त्याच्याबरोबर प्रामाणिक राहावं. म्हणून जो विश्वास आहे तो विश्वास ज्यावेळेस मोहरीच्या दाणे एवढा असतो त्यावेळेस अशक्य गोष्ट शक्य होतील असं म्हटलेलं आहे. मग त्या विश्वासाला चालना देणं गरजेचं आहे. तो विश्वास कृतीत आणणं गरजेचं आहे. असं म्हटलेलं आहे, फेथ विदाउट ऍक्शन इज नथिंग. आमचा जो विश्वास असतो तो कृतीमध्ये आणल्याशिवाय तो कार्य करत नाही. म्हणजे फेथ आहे, विश्वास आहे, परंतु कृती शून्य आहे, तर मग ते विश्वास कार्य करणार. कृती पाहिजे आमच्या जीवनात. आम्हाला जे येशू सांगतो ते केलं पाहिजे, आम्ही जे ऐकतो ते स्वीकारलं पाहिजे, आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये अधिक आम्ही स्वतः चाललं पाहिजे. आणि जर चाललो नाही तर त्या ठिकाणी आम्हाला ते प्राप्त होणार नाही. लूका वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 4 ते 7 वचन जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये सारी रात्र त्यांनी कष्ट केले, सारी रात्र शिष्यांनी कष्ट केले आणि कष्ट करून त्यांनी काहीच धरलं नाही. ते चांगले प्रोफेशनल मासेमार होते. कोण होते ते? चांगले प्रोफेशनल मासेमारी करणारे. आणि मासेमारी करणारे असताना देखील त्यांच्याकडून काहीच धरल्या गेलं नाही. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की ते म्हणतात येशूला की सारी रात्र आम्ही कष्ट केलं. प्रोफेशनल लोक. आज कदाचित तिथं कोणी प्रोफेशनल असेल, तुम्हाला माहिती असेल, ज्या व्यवसाय तुम्ही करता किंवा जे काम तुम्ही करता त्याच्याबद्दल चांगलं ज्ञान असेल, पण आज तुम्ही अनसक्सेस असाल, आज तुमच्याजवळ टिकतच नाही. आज तुम्ही त्या ठिकाणी म्हणत असाल की किती मी कमवलं पण माझ्या खिशात काहीच राहत नाही, माझ्या बँकेत काहीच राहत नाही, आलं ते चालल्या जात. प्रयत्न फार करता तुम्ही बुद्धीनं, ज्ञानाने, असं मिळवल तसं मिळवल, हे करल ते करल, पण जसं तुम्ही झेप घेता फेल ठरता. का? कारण की तुम्ही तुमच्या बुद्धीचा जास्त उपयोग करत आहात आणि तुम्हाला वाटतं आता मी माझ्या बुद्धीने सगळं मिळवणार आहे. मी तुम्हाला सांगतो तुमच्या बुद्धीचा, ज्ञानाचा इथे उपयोग चालणार नाही. इथे उपयोग होणार आहे तुम्हाला विश्वासाने येशूच्या हात इथे द्यावा. हालेलुया, हालेलुया. काय जर म्हणतात नाही असं काय बोलता पळाक साहेब, मी कष्ट करतो, मी काम करतो, मी डोकं लावतो म्हणून हे सगळं होतं. नाही, जोपर्यंत आम्ही देवाच्या हातामध्ये ते देत नाही तोपर्यंत ते विश्वासाने त्याच्यामध्ये वाढ होत नाही. कारण की सारी रात्र प्रोफेशनल लोक आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, कुठे मासे असणार कुठे मासे नसणार हे सगळ्याची कल्पना त्यांना आहे. कारण की ते लहानपणापासून कोळी आहेत आणि मासेमारी करतात ते. आणि मासेमारी करत असताना देखील सारी रात्र त्यांनी कष्ट केलं, पण कष्ट करून त्यांना काहीच धरता आलं नाही. आणि येशू तिथं आला आणि येशू त्यावेळेस त्यांच्या बरोबर बोलत आहे त्यावेळेस तो काय म्हणतो या ठिकाणी, जर 4थं वचन आम्ही बघितलं, आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकार. लूका वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 4 वचन. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी सोडतो. किती विश्वास असेल शिमोनाचा, किती विश्वास असेल इथं, मी आपल्या सांगण्यावरून सोडतो, मी आपल्या सांगण्यावर सोडतो. किती विश्वास असेल याच्यात शिमोनाचा, किती असेल. आपण नाही एखाद्याला म्हणतो तुम्ही म्हणता म्हणून करतो, तुम्ही म्हणता म्हणून करतो, चला हे म्हणतात म्हणून आपण जाऊ, हे करायला सांगतात म्हणून आपण करू. जसं ब्रदर अशोक आणि ब्रदर तुपे रिक्षा चालवतात, ते रात्रीची पण चालवतात. मग एक दिवस
ब्रदरला वाटतंय की आज काय धंदा होणार नाही, आज काय रिक्षा चालणार नाही, पण ब्रदर अशोक म्हणते चला ना आपण जाऊ ना. नाही नाही मी नाही, चला आपण जाऊ, काहीतरी होईल. तुम्ही म्हणता म्हणून येतो. कोण? तुम्ही म्हणता म्हणून येतो. किती विश्वास आहे याच्यामध्ये? थोडासा विश्वास आहे, तो पण कोणावर आहे माहितीये का? ते म्हणतात त्यांचा मान राखण्यासाठी, म्हणून चला. सिमोन पण म्हटला, पेत्र काय म्हणतो, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट केले, आता आम्हाला झोप येत आहे, थकले असतील, त्यांच्या म्हणत असतील आता इच्छाच नाही आमची मासेमारी करण्याची, इच्छाच नाही जाऊन जाळी सोडण्याची, पण तुम्ही म्हणता म्हणून. किती स्मॉल अमाऊंट ऑफ फेथ, एकदम मस्टर्ड सीड, एकदम मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, छोटासा विश्वास की चला ठीक आहे येशू म्हणतो ना तर म्हणून आपण जाऊ. बऱ्याचशा वेळेस आज तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त होत नसेल, तुम्ही जे अचिव्हमेंट करायला पाहत असाल, जे मिळवायला पाहत असाल ते मिळत नसेल. तुम्ही तरुण असाल, लहान असाल, कॉलेजमध्ये असताल, काही जण आपले काम करत असताल आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता मी फार छोटा माणूस आहे आणि मी स्मॉल गोष्टी करतो आणि मी अचिव्हमेंट करायचा प्रयत्न करतो पण मला प्राप्त होत नाही, मी फार प्रयत्न करत आहे, का असं होतं? पण परमेश्वर म्हणतो स्मॉल, थोडासा विश्वास ठेवा, थोडा धीर धरा. बऱ्याचशा वेळेस आम्हाला धीर धरवतच नाही. आम्हाला कसं पाहिजे, लगेच झटके पट, 1 लाख दिले की 5 लाख आलेच पाहिजे. हा विश्वास आहे. माणसाला इतकी उतावळी होती ना, इतका उतावळी असतो माणूस, माणसाला असं वाटतं पटकन झटपट झालं पाहिजे, पण झटपट होत नाही देवाच्या राज्यामध्ये. झटपट होण्यासाठी आम्हाला परमेश्वरावर तेवढा विश्वास असायला लागतो आणि झटपट होतं त्याच्या जीवनामध्ये तो जो राईट मागतो, योग्य मागतो. तर मी आता म्हणलो देवा मला मर्सिडीज दे, देव म्हणशील मर्सिडीज मध्ये पेट्रोल टाकायला तेवढे पैसे आहेत का? तू हीच चालव, जे आहे तुझ्याकडं तीच चालव. नाही देवा मला मर्सिडीज दे, हा सर्व्हिसिंगला नेताना तुला 70-80 हजार रुपये भरशील का? नको, एवढी मोठी गाडी नको. तेव्हा तुला जी दिली ती योग्य दिलेली आहे, योग्य समय मी तुला योग्य गाडी देईल, आता सध्या तुला ज्याची गरज आहे ते मी तुला पुरवल. आपण बऱ्याच वेळेस देवाला कुरकुर करतो, देवा मला सायकल नको, देवा मला डायरेक्ट भारी गाडी दे. देव म्हणतो आता तुझी गरज नाही ती, आता तुझी गरज सायकलच आहे, तू सायकल चाल. माझा मुलगा म्हणला पप्पा आता जर 10वी झाली, 10वी झाल्याबरोबर मला भारी गाडी एकदम बाईक घेऊन द्या. लगेच मी घेऊन दिली पाहिजे? त्याला नाही घेऊन दिली पाहिजे, त्याला महत्व नाही राहणार. मग त्याला वाटलं काय झटकन गेली लगेच बाईक फिरायला लागला आपला. ती तसं देव नसतो. देव जे देतो ते योग्य देतो. मला त्याला सायकल दिली पाहिजे, आता त्याचं वय सायकल चालवायचं, सायकल दिली पाहिजे. देव तसाच आहे. योग्य वेळ आल्यानंतर परमेश्वर आम्हाला त्या विश्वासानुसार वाढवतो, तोपर्यंत आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. यांनी काय केलं, सारी रात्र कष्ट केले, काहीच मिळाले नाही आणि त्यांना माहिती आता काही भेटणार नाही. पण येशू तू म्हणतो म्हणून मी काय करतो, आता जाळं टाकतो. आणि जसं त्यांनी जाळं टाकलं त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की इतक्या माशा त्या ठिकाणी लागल्या. 6व्या वचनात मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. धीर धरा, एक दिवस असा येणार आहे तुमची जाळी फाटणार. ऊपरवाला जब भी देता तप्पर फाड़ के देता है. आपल्याला लय घाई होती, खूप घाई होती. देवा देच आता, 1 नंबर करू का 2 नंबर करू का, काय विकून काय नाही, काय करू, कसं करू, याला दारू पाजू का, त्याला काय करू, गांजा आणू का काय आणू, असं डोक्यात विचार करतो. तेव्हा त्या दारूचं दुकानाचं लायसन भेटलं पाहिजे मला. धीर धरा, इतका वाईट विचार करू नका. देवाजवळ उशीर आहे, पण जे पण देईल ते परफेक्ट देईल. चुकीच्या पद्धतीने जाऊ नका, चुकीची पद्धत अवलंब करू नका. देवाजवळ वेळ आहे पण देव देतो. अशी वेळ आली की जे म्हणत होते सारी रात्र कष्ट करून काही भेटलं नाही, ते आता म्हणायला लागले की परमेश्वरा आम्हाला आता बघ. येशू बघ ना या ठिकाणी, तो स्वतः पाहत आहे आणि तो स्वतः येशू पासून दूर पण जातो. इतकं आलं की 2 जाळ्या त्या ठिकाणी फाटू लागल्या. आणि मग म्हटलेलं आहे की दुसऱ्यांना सहाय्याला बोलवलं. 7वं वचन, तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मच्छवात होते त्यांनी येऊन आपणास सहाय्य करावे म्हणून त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मच्छवे इतके भरले की ते पडू लागले. किती झालं, विपुल झालं. एक छोटासा विश्वास होता त्याचा की तू सांगतो म्हणून करतो. पण तू सांगतो म्हणून ज्यावेळेस करतो म्हटला आणि टाकलं, त्याच्यानंतर त्याला कळालं की माझ्या नावेत जो आहे तो साधारण नाही,
तो काहीतरी अद्भुत आहे. आणि जसं त्याला कळालं की हे सामान्य नाही, त्याच वेळेस येशूपासून जो शिमोन पेत्र आहे तो दूर झाला आणि तो काय म्हणतो, हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा. त्याला लगेच कळालं की हा सामान्य नाही, हा असाधारण आहे. आणि तो म्हणतो माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. देव आम्हाला सगळ्यात पहिले जर काही दाखवत असेल तर आमचं पाप दाखवतो. राईट याने परमेश्वर आम्हाला देत असतो, चुकीच्या याने मी पापात आहे, मी शापात आहे, मी फार वाईट करतो लोकांचा आणि मी मागतो देवा मी तुझ्याकडे मागतो मला या या गोष्टी प्राप्त होते. देव म्हणते पहिले तुझं जीवन सुधार, मी तुला देणार नाही. आम्ही चूक करतो आणि मग देवाला मागतो, काहीतरी चुकीच्या पद्धतीने आम्हाला भेटावं म्हणून आम्ही मागतो. देव असं काही आम्हाला प्राप्त करत नाही किंवा देत नाही. देव योग्य पद्धतीनंच देतो आणि जाणीव करून देतो की आमच्यात आणि त्याच्यात फरक आहे. त्याचं देणं तर ते पवित्रमय देणं आहे, त्याचं सानिध्य जे आहे ते पवित्र आहे, म्हणून त्याच्या सानिध्यामध्ये वाढणारा माणूस देखील त्या पवित्रतेमध्ये वाढत जातो. म्हणून येशू ज्यावेळेस या ठिकाणी म्हणतो त्यावेळेस त्याचा विश्वास नव्हता, जस्ट टाकतो म्हणून टाकतो, थोडासा विश्वास होता, स्मॉल अमाऊंट, छोटस विश्वास. पण ज्यावेळेस त्याने विश्वास ठेवला त्यावेळेस त्याच्या जीवनात कार्य झालं. आज तुम्ही पुष्कळ दिवसापासून वाट पाहतात, आज तुमचं वय वाढत चाललेलं आहे आणि तुम्ही म्हणता की आम्हाला चमत्कार जो पाहिजे होता तो पाहायला भेटलेला नाही. काही जण म्हणत असेल मी विद्यार्थी आहे, माझं स्वप्न आणखी पूर्ण झाले नाही. काही म्हणत असेल मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे, पण मला तिथपर्यंत जाता आलं नाही. कधी कधी देवा, कधी कधी जाणार मी, कधी जाणार देवा, कधी जाणार. देव म्हणतो थांब, तुझी वेळ येणार आहे. आणि ज्यावेळेस त्याची वेळ येते त्यावेळेस ती वेळ अद्भुत असते, ती एका सेकंदात आम्हाला बदलून टाकते. जे 3-4 वर्षात झालं नाही ते आता एका दिवसातही परमेश्वर करून टाकेल. जे झालं नाही आमच्या जीवनात ते करल, कारण की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. मग बऱ्याच वेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, पण विश्वास ठेवताना काय करतो, फक्त बडबड करतो. देवा दे, देवा दे, लवकर दे, देवा मी प्रार्थना करतो मला भेटलं पाहिजे, येशूच्या नावात मला मिळालेलं आहे, येशू 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 दे, येशू दे म्हणतो ना आपण, येशू दे, आताच दे, दिलंच पाहिजे तुम्हाला. तर प्रार्थना काय काय जण खूप डेंजर करतात, मागतात पण चुकीचं मागतात आणि मग कळतं अरे चुकीचं मागत आहे. आता एखादी मुलगी एकदम हिरो आवडला, त्या हिरोलाच मागत राहतात, देवा माझं याच्याबरोबर जमून होते, याच्याबरोबरच माझं लग्न, याच्याबरोबर तो गुटखा खातो, तंबाखू खातो, दारू पितो, सगळ्या जगात मारामारी करतो, देवा याच्याबरोबरच जमून होते. अगं बाई थांब थोडं, आहे तुझं वय लग्नाचं, पण मला तुला योग्य व्यक्ती द्यायचा आहे जीवनामध्ये. पण मुली काही धीर धरतच नाही, हेच दे, हेच हिरो पाहिजे, तेच हिरो पाहिजे, घे हिरो. आणि हिरो दाना अद्दन कुटतो रोज. मग तो ताण कोणाला होऊन जातो, तिला होतो का? ज्या आई वडिलांनी तिला लहानचं मोठं केलं, ज्या आई वडिलांनी तिला सांभाळलं, ज्या आई, खरं सांगतो बरं का मुलींना, तुम्हाला वाटत असेल हिरो झिरो असतो, खरं तर आपले आई वडील असतात की ज्यांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलेलं असतं. आईनं 9 महिने पोटात ठेवलेलं असतं, इतकं सांभाळलेलं असतं, खाल्लेलं असतं, बापाने मुंड्या काय बकरीचं मुंडकं काय पायाचं सूप खाऊ घातलेलं असतं. मला लेकरं झालेत म्हणून मी सांगतो तुम्हाला, साधी गोष्ट रे लेकरं वाढवणं. आणि लेकरं मोठे झाले की लगेच हिरो आणि हिरोईन. पिक्चर आहे, पिक्चर 3 तास करमणूक करतो पण ते करोडो कमवतात. सलमान खान असं भिकारी नाही, सलमान खान 3,500 कोटीचा मालक आहे. आमिर खान साधा नाही, फार इंग्लिश येते त्याला सुपर. शाहरुख खान डायलॉग पण इंग्लिश मध्ये विचार करतो आणि मग मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो. तो काय असा साधा तुम्हाला काय वाटलं असा टपोरी राहतो, पिक्चर मध्ये राहतो तो फक्त. रिअल लाईफ त्याचं बघा, चेक करा, खूप करोडपती येतो. पण आपल्याला काय वाटतं, जसा हिरो तसा मी आणि जशी हिरोईन तशी मी. हिरोईन काय नसतं. आपल्या आई वडिलांनी जे सांभाळलं त्याचे उपकार मानायचे, आभार मानायचे आणि थोडा धीर धरायचा. देव योग्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आणतो. म्हणून बडबड करायचे नाही प्रार्थनेत, चुकीचं मागायचं नाही. हे दे देवा मला ते दे, किंवा एखाद्या मुलाला वाटतं हीच मुलगी माझ्या जीवनात तरुण मुलांना असंच हो, ते वयामध्ये होणं साहजिक आहे. प्रत्येकाचं एक वय असतं, जसं आपलं वय असतं प्रत्येक वयामध्ये जे ते होत असतं. तर ते टीनेजर मध्ये किंवा जे वय असतं 16, 17, 18 ते वयात, त्या वयात होणं साहजिक आहे. देवाने ते आपल्याला आतमध्ये दिलेलं आहे, ते होतं. पण ते होत असताना राईट मागणी, योग्य मागणी
आणि योग्य परमेश्वराचं देणं जे आहे ते परमेश्वरापासून प्राप्त होतं. म्हणून जास्त बडबड देवाजवळ करायची नाही. देवाला म्हणायचं, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे मी फक्त असं असं तुला मागतो. योग्य विश्वासू धार्मिक व्यक्ती माझ्या जीवनात असावं, योग्य विश्वासू धार्मिक मुलगी माझ्या जीवनात असावी. मी तुम्हाला सांगतो, ही जरी प्रार्थना केली तर योग्य व्यक्ती देव जीवनात. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस विश्वास ठेवत असताना आम्ही काय मागत आहोत ते देखील आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मागतो त्यावेळेस तो विश्वास आमच्याजवळ मस्टर्ड सीड म्हणजे त्या मोहरीच्या दाण्या एवढा जरी असला तरी परमेश्वर आम्हाला महान रीतीने उत्तर देतो आणि आम्हाला उत्तर प्राप्त होतं. यहेजकेलचं पुस्तक येतं 37 अध्याय आणि 1 ते 14 वचन मध्ये यहेजकेल ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा यहेजकेलला उचलतो आणि उचलून त्या ड्रायबोन ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे शुष्क अस्थिंचं खोरं, शुष्क अस्थिंच्या खोऱ्यामध्ये नेतो आणि शुष्क अस्थिंच्या खोऱ्यामध्ये नेल्यानंतर त्याला काय म्हणतो की आता मानवपुत्रा या हाडांना काय दे, काय दे, संदेश दे. मानवपुत्र आता या हाडांना संदेश दे. म्हणजे ज्यावेळेस तू बोलशील त्यावेळेस कार्य होणार आहे. म्हणजे तो काय म्हणतो, विश्वासाने तू बोल. तू या शुष्क अस्थिंना बोलायला सुरुवात कर. आणि ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मोठं सैन्य पायावरती उभं राहतं. म्हणजे विचार करा, हाडं देखील परमेश्वराचं वचन ऐकतात, पर्वत देखील परमेश्वराचं वचन ऐकतो, निसर्ग देखील परमेश्वराचं वचन ऐकतो. म्हणून वचन सांगतं, जाऊन संपूर्ण सृष्टीला, काय म्हटलेलं आहे, फक्त माणसाला नाही, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. म्हणजे ही सृष्टी देखील करत आहे. ही सेकंड रीतीने परत उभारण्याचं कार्य परमेश्वर तिला करणार आहे. म्हणजे आता जी सृष्टी नाहीस होईल असं म्हटलेलं आहे आणि पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करण्यात येईल. म्हणजे संपूर्ण सृष्टीला या सुवार्तेच्या किंवा येशूच्या वचनाची गरज आहे, जेणेकरून ती या पापातून मुक्त होईल. म्हणून प्रत्येक परमेश्वराचं वचन ऐकतात. ड्रायबोन जे शुष्क अस्थी आहे त्यांना संदेश दे म्हणतो, ते हाडं देखील ऐकतात. त्या हाडांना ज्यावेळेस तो बोलतो, संदेश देतो, त्यावेळेस त्या हाडं देखील उभा राहतात. त्यावेळेस संदेश त्याला वाटला असेल, हाडं आता या ठिकाणी सैन्य उभा राहील का मला माहिती नाही, माझा विश्वास तेवढा विश्वास नाही. पण परमेश्वर काय म्हणतो, तू बोल, विश्वासाने बोल. आणि जसं तू बोलतो त्यावेळेस ती शुष्क असती हाडं जिथं आहेत त्या ठिकाणी सैन्य उभा राहतं. आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की आजची परिस्थिती तुमच्या जीवनात शुष्क हाडांसारखी झालेली असेल. शुष्क हाडांसारखी, काहीच नाही. आला दिवस चालला, बोर होत असाल तुम्ही, काहीच करत नसाल तुम्ही आणि वाटत असेल तुम्हाला माझं जीवन काहीच कामाचं नाही, माझ्या जीवनामध्ये काहीच मला करता येत नाही, ना मला पैसे येतात, ना माझ्या घराचं काही मला करता येत, ना माझ्या जीवनाचं काही करता येत, ना मला कॉलेजमध्ये यश भेटत, विद्यार्थी म्हणत असतील, ना मला कशामध्ये काही यश भेटना आणि माझं जे जीवन आहे शुष्क अस्थिसारखं झालेलं आहे. या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की याचा विचार जास्त करू नका की हे दिवस पण तुमचे निघून जाणार आहेत. कायमस्वरूपी राहण्यासाठी दिवस आले नाही. या समस्या कायमस्वरूपी आमच्या जीवनात राहत नाही. जर तुमचा विश्वास देवाच्या वचनावरती आहे तर परमेश्वर त्या शुष्क अस्थींना देखील उभं करील आणि त्या ठिकाणी मोठं सैन्य उभं राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी प्रार्थना म्हणा माझ्या पाठीमागं. प्रभू येशू, आज मी विश्वास ठेवतो, माझ्या जीवनात परिस्थिती आहे, संकट आहे आणि ते शुष्क अस्थिंसारखं आहे, पण मी त्याला संदेश देतो आणि मी त्या शुष्क अस्थिंना म्हणतो, येशूच्या नावामध्ये ही परिस्थिती बदलून जाओ आणि मोठं सैन्य माझ्यासाठी उभं राहो. येशूच्या नावात आमेन. शुष्क अस्थिंना संदेश द्यायला तो लावतो आणि ज्या संदेश देतो त्यावेळेस मोठं सैन्य उभं राहतं. आता निर्गमाचं पुस्तक येतं 14 अध्याय 21 वचन आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पण मोशे जो आहे तो समुद्राला आज्ञा करतो आणि जे आज्ञा करतो त्यावेळेस
निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 21 वचन कोणाला सापडला असेल? मोशेने आपला हात समुद्रावर उगारला. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहून तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. आता या ठिकाणी हे जे वचन आहे इथं तुम्ही बघा की मिस्री सैन्य पाठीमागून येत आहे आणि समोर पाणीच पाणी आहे, समुद्र आहे. त्यांना कुठेही जाता येत नाही, इकडेही जाता येत नाही, पाठीमागेही जाता येत नाही, समोरही जाता येत नाही. पाठीमागं जर गेलं तर मिस्री सैन्य तलवारीना त्यांना मारणार आहे आणि इतकी भयानक सिच्युएशन आहे. आणि समोर जर जायचं तर समोर गेल्यानंतर समुद्रात मरावं लागेल, समुद्राच्या पाण्यात जाऊन मरावं लागेल. एवढी भयानक स्थिती आमच्या जीवनात आली नाही आज. एवढी भयानक स्थिती होती. समोर गेलं तर मृत्यू, पाठीमागे गेलं तरी मृत्यू. आणि अशा समयी ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये जे आहे ती काठी आहे आणि असं म्हटलेलं आहे की परमेश्वर त्याला म्हणतो की प्रार्थना करत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. 14 अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे ते. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. बरोबर आहे त्याचं पण. प्रत्येक जण त्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती ज्यावेळेस समस्या येते, अडचण येते, त्यावेळेस तो खचतो. माणूस या नात्याने आम्ही सगळेजण खचतो, निराश होतो. आम्ही देखील निराश होतो आणि आम्हाला असं वाटायला लागतं की आता काही खरं नाही, आता माझा मृत्यू निश्चित आहे. कदाचित तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, आता तुम्हाला वाटत असेल आता याच्यातून आम्ही कधीच बाहेर येणार नाही, आता आमचं संपलं. काही परिस्थिती फार भयानक असेल आणि म्हणत असाल की आता काहीच होऊ शकत नाही, इथं आम्हाला असंच जगणं आहे आणि याच्यातून आम्ही कधीच निघणार नाही. मी आजारपणातून कधीच निघणार नाही, हा आजार माझ्या शरीराला आहे आणि या आजारातून मला वाटत नाही माझी आयुष्यभर सुटका होईल, मी याच आजारात मरल, असं काही जणाला इथं वाटत असेल तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं की मोशेला परमेश्वर म्हणतो, माझा धावा करीत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. म्हणजे काय वापरायला त्याला सांगितलं? पुढं तर समुद्र आहे, पाठीमागं तर शत्रू आहे, पुढे चला. कसं चला, कसं चला पुढे? विश्वासाने चला. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, जो विश्वास आहे तो तू वापर. आता आम्हाला पण परमेश्वर म्हणतो विश्वास वापरा आणि चालायला लागा, कृती करायला लागा. पण आम्ही काय करतो? घाबरतो. आम्ही म्हणतो हे होणार नाही माझ्या जीवनात, मला वाटत नाही शक्य होईल, मला वाटत नाही असं काही घडून येईल. आणि त्याच्यामुळे आम्ही काय करतो, आम्ही शब्द जो असतो, विश्वास जास्त नाही सांगितला, खूप सारा विश्वास नाही सांगितला, छोटा विश्वास सांगितलेला आहे, एकदम छोटा, थोडा मस्टर्ड सीड सारखा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. पुढे चला म्हटल्यानंतर त्याने काय केलं, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार. आता तुला कृती करायची आहे, तू ती जी काठी दिलेली आहे ती काठी तू समुद्रावर उगार असं म्हटलेलं आहे. आणि जसं त्याने उगारली त्यानंतर असं म्हटलेलं आहे, जे आपण वचन वाचलं त्यामध्ये, की परमेश्वराने काय केलं, जसं हात त्याने समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. कोणी ऐकलं ते? समुद्राने ऐकलं. हे पहिलं जुन्या करारातलं. आणि दुसरं, येशू ज्यावेळेस समुद्राला धमकावतो त्यावेळेस समुद्र त्याचा ऐकतो. म्हणजे निसर्ग देखील परमेश्वराचा शब्द ऐकतो. जो परमेश्वराच्या मुखातला शब्द आहे ते निसर्गाला देखील मान्य आहे. समुद्राने देखील ऐकलं. ज्यावेळेस त्याने काठी उगारली, हात उगारला, त्यावेळेस कोरडी भूमी दिसली म्हटलेली आहे. आणि त्या कोरड्या भूमीतून ते पार गेले. आणि जसं मिस्री सैन्य पाठीमागून आलं त्यावेळेस ते मिस्री सैन्य त्या समुद्रामध्ये पूर्ण बुडून मरून गेलं. कारण की समुद्राच्या बाहेर निघाल्यानंतर पुन्हा त्याने काठी उगारली आणि समुद्राचं पाणी पुन्हा पूर्ववत झालं. म्हणजे बघा किती विश्वासाचं किती मोठं सामर्थ्य आहे. मोशेने तो विश्वास वापरला. आज आमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी आम्हाला परमेश्वरावरचा विश्वास वापरावा लागेल. म्हणजे आमच्या विश्वासामध्ये आम्हाला कृती करावी लागेल. जर कृती आम्ही करत नाही तर आम्हाला उत्तर भेटणार नाही. म्हणून अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी विश्वास वापरणं फार गरजेचं आहे. मत्तय शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 15 ते 18 वचन जे आम्ही वाचलं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, फेफरेकरी जो मनुष्य आहे त्याच्या मुलाला फेफरे येतात, म्हणजे फिट्स येतात.
आणि ते त्याच्या शिष्याला दाखवलं त्याने. मत्तई 17:15-18 वचन. प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी असून त्याचे फार हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो, तो वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, हे विश्वासहीन व कुटील पिढी, कोठवर तुमच्या बरोबर असू, कोठवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटावले. तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याच घटकेला मुलगा बरा झाला. आणि 19 वचन. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. आणि मग नंतर जे वचन मी सांगितलं ते वचन आहे. एक फेपरेकरी आहे, फिट्स येतात त्याला, आणि त्याला शिष्यांकडे घेऊन गेले. शिष्यांना तो काढता आला नाही, म्हणजे त्या दुष्ट आत्म्याला शिष्यांना जमलं नाही. आणि ज्यावेळेस येशूकडे आणलं त्यावेळेस येशूचं पहिलं उत्तर होतं की अहो विश्वासहीन व कुटील पिढी. विश्वासहीन म्हणजे विश्वास नसलेली, म्हणजे येशूला हे म्हणायचं आहे की आमच्यात त्या मोहरीच्या दाण्या एवढा देखील विश्वास नाही. काय? आमच्या मोहरीच्या दाण्या एवढा देखील विश्वास नाही. आणि विश्वास आहे तर चुकीच्या पद्धतीने आम्ही मागतो देवाला. कशा रीतीने मागतो? की चुकीच्या पद्धतीने. देवा जे नको ते आम्हाला दे, म्हणजे ज्या गोष्टी राईट नाही आमच्या जीवनात ते आम्ही मागतो. आणि इथं काय म्हणतो तो? अहो अल्पविश्वासी म्हणजे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हा बरोबर असू, कोठवर तुमचे सोसू. म्हणजे येशू देखील एक संताप व्यक्त करतो की आता कुठपर्यंत मी तुमचं सोसू, आता तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे येशूचं जर वचन आम्ही वाचलं आणि येशूचं जीवनचरित्र ऐकलं तर तो स्वतःलाच त्या ठिकाणी ग्रेट समजत नाही किंवा स्वतःच सगळं करत नाही. तो म्हणतो आता तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाप्रमाणे तुमच्या घडून येईल. मग येशू या ठिकाणी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो काय सांगतो? आता तरी तुम्ही विश्वास ठेवा. आणि मग पुढे वचन सांगितले की जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असला तर, म्हणजे आता विश्वास वापरण्याची गरज आहे. इथं बसलेला प्रत्येक जण येशूचा विश्वासणारा आहे. आणि जो विश्वासणार आहे त्याने हा छोटा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास वापरायला सुरुवात करायची. काही गोष्टी घडत नसल्या तरी बोलायचे, येशूच्या नावामध्ये मी विश्वास ठेवत आहे की माझ्या जीवनामध्ये ही जी प्रार्थना आहे ती येशूने ऐकलेली आहे. तिचं उत्तर तुम्हाला भेटलं नाही, परत ती प्रार्थना करा. येशूच्या नावामध्ये माझा विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा उपयोग मी करतो, येशूने माझी प्रार्थना ऐकली. परत तुम्हाला उत्तर भेटणार आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की ते उत्तर तुम्ही सोडून द्यायचं आणि प्रार्थनाच करायची नाही. मी 2दा केली, 3दा केली, 100 वेळेस केली आणि मला उत्तर भेटलं नाही, पण 101व्या वेळेस परत प्रार्थना करा आणि म्हणा की येशूने मला ते उत्तर दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो त्या विश्वासाने तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. हालेलुया. आपण खूप लवकर गिव्हअप करतो, म्हणजे सोडून देतो. 1दा 2दा प्रयत्न झाले, 3ऱ्यांदा करतच नाही आणि असं वाटतं काहीच होणार नाही, मी काही पॉवरफुल नाही, माझ्या मुखातले शब्द काही खरे होत नाही. कोणाच्या मुखातले होणार शब्द खरे? फक्त बाळक साहेबाच्याच मुखातले होते. असंच वाटतं ना आपल्याला, बरोबर? फक्त पॉवरफुल सेवकाच्याच मुखातले शब्द खरे होईल. कोणी सांगितलं असं तुम्हाला? वचन तसं सांगतं का? वचन काय सांगतं? जो कोणी विश्वास ठेवतो, मग इथं बसलेला कोणी असो, जो विश्वास ठेवतो आणि शब्द बोलतो त्याच्यासाठी चमत्कार होईल म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी डोंगराला इकडून सरकून तिकडे असे म्हटल्यास तो सरकेल. पण आता मी बोलत असताना देखील किती जण तरी अविश्वासात आहेत की असं होतं का? असं होऊ शकणार नाही. माझ्या जीवनात असं कधी मी बघितलं नाही. म्हणून मी म्हटलं की अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी तो आमचा विश्वास नाही, तो देवापासून येणारा विश्वास आहे. आणि तो एका
मोहरीच्या दाण्या एवढा आहे. आणि तो विश्वास ज्यावेळेस आम्ही वापरतो त्यावेळेस ते कार्य होतं. मग तो त्याच्या शिष्यांना सांगतो की आता तरी तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करा. हालेलुया. मी याच्या विरोधात नाही बरं का की कोण्या सेवकाने प्रार्थना केली पाहिजे. सेवकांद्वारे प्रार्थना करणं चांगलं आहे, पण किती दिवस त्या सेवकावर तुम्ही अवलंबून राहणार? ते त्याचा विश्वास आहे, त्याच्या प्रार्थना आहे, तो त्याचा पॉवरफुल आहे, अभिषेक आहे, पण त्याच्या अभिषेकावर तुम्ही किती दिवस चालणार? किती दिवस तुम्ही उसनवारी करत राहणार? किती दिवस? अधिकार तर सगळ्यांना दिलेला आहे. अधिकार तर तुमच्या गरजासाठी तुम्ही पण प्रार्थना विश्वासाने करणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा विश्वास वापरणं गरजेचं आहे. आम्ही प्रत्येकाने, मी स्वतः माझा विश्वास वापरणं गरजेचं. ज्यावेळेस आमच्यावर परिस्थिती येते त्यावेळेस आम्ही असं म्हटलं पाहिजे काय, सगळ्यात पॉवरफुल सेवक कोण आहे मला त्याला शोधत जायचं आणि त्याच्याकडून प्रार्थना करून घ्यायची. हे सगळ्यात पहिले मला हे आठवलं पाहिजे की मी गुडघ्यावर येईल आणि मी प्रार्थना करायला सुरुवात केली. काय म्हटलं पाहिजे? माझं असं नाही बरं का मला काही दुकान चालवायचे किंवा माझ्याकडेच लोकांनी यावे. मी वेगळा सेवक आहे, मी खरा विश्वास सांगणारा सेवक आहे. माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती पॉवरफुल असावा. प्रत्येक व्यक्ती, इथं बसलेला प्रत्येक जण त्याच्या मुखातला शब्द सामर्थ्यशाली असावा. त्याने माझ्याकडेच प्रार्थना करायला येऊ नये, तर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, ते लोक बरे. हालेलुया, हालेलुया. अशाने काय होईल की मंडळी जी आहे ते कच्चा लिंबू आहे आपण मग याचा 10 वर्षानंतर पण कच्चा लिंबू. आणि वर्षानुवर्ष आम्ही तेच. दुसऱ्याकडे जर डोक्यावर हात ठेवला तरच बरे, दुसऱ्याने जर प्रार्थना केली तरच बरा. माझी प्रॉफेसी मला जमली पाहिजे. तुमच्या मुखात तुमची प्रॉफेसी आहे, कसं काय पळायचं आहे? मी सांगतो प्रॉफेसी कशी आहे तुमची तुमच्या मुखात. येशूच्या नावामध्ये मी आशीर्वादित आहे. येशूच्या नावामध्ये माझे लेकर आशीर्वादित आहे. येशूच्या नावात माझा आजार बरा झालेला आहे. ही भविष्यवाणी तुम्ही तुमच्या मुखाने कोणासाठी केली? स्वतःसाठी केली. स्वतःची भविष्यवाणी ज्यावेळेस तुम्ही करता विश्वासाने, त्यावेळेस मी सांगतो जो विश्वास आहे मोहरीच्या दाण्या एवढा असला तरी तो विश्वास कार्य करायला सुरुवात करतो. आणि एक दिवस तुम्ही म्हणता मी जे बोलत होतो ते माझ्या जीवनात घडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून विश्वासाने आम्ही बोलणं गरजेचं आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर गॉड. म्हणजे देवासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी देखील ते अशक्य नाही. म्हणून तर परमेश्वराचं वचन सांगतं की मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. मला सामर्थ्य देणारा माझा देव आहे. आणि जो कोणी या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो त्याच्या गोष्टी अशक्य असतील, त्या जमणार नसतील आणि म्हणत असतील हे होणारच नाही, तर मी तुम्हाला सांगतो ते होणार आहे. कारण की तो जिवंत परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपला विश्वास वापरायला सुरुवात कर. आता वेळ आलेली आहे. आता वेळ आलेली आहे. आता किती वेळ आम्ही दुसऱ्यांचा विश्वास वापरणार? आता तुमचा विश्वास वापरायची वेळ आली. आज जी प्रार्थना तुम्हाला करायची तुमच्या विश्वासाने करा. आज जी गोष्ट मागायची तुमच्या विश्वासाने मागा. निराश होऊ नका. काही विश्वासणारे मी बघितले निराश होतात, खूप लवकर निराश होतात. प्रार्थना करतात प्रार्थना म्हणतात झालंच नाही, त्याच्यामुळे आता आम्ही प्रार्थनाच करणार नाही. आता मी तर या विनंतीसाठी प्रार्थनाच करणार. काही विश्वासणारे तर सैतान काढत असताना पण भूत निघलं नाही तरी निराश होतात. आमच्याकडून भूतच निघलं नाही. मग चेक करायचं स्वतःला, काय अभिषेकाची कमी माझ्या, का माझ्याकडून निघलं नाही? परमेश्वरा मला अधिक अभिषेकात वाढायची गरज. जास्त प्रार्थना करा, जास्त उपवास करा, परमेश्वराचं वचन वाचा, पवित्र जीवन जगा. कसं जात नाही ते बघू बरं. उभा राहिल्यावरती निघलं पाहिजे. तर जास्त धमकवायची गरज नाही. निघणार काऊन निघत नाही, मार पाणी काय नाव तुझं, असं तसं, घ्या तेल तोंडावर मारा, सबका इकडून मारा, काही गरज नाही हो. कुठं आत्म्याला कुठं लागतं का ते? धर पाणी मार, धर पाणी मार, काही गरज नाही. प्रार्थना करा येशूच्या नावात. तो दुष्ट आत्मा आहे, तो आत्मा आहे, आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. ज्यावेळेस तो शब्द ऐकेल तो निघून. कोणत्या पवित्र शास्त्रामध्ये कुठं लिहिलं येशूने धर पाणी मारला सबका? भूत काढतानी का धरले केस चाललंय? 1-2 तास सैतानाच्या मागे लागलेला येशू कधी?
मला तर कुठंच आढळलं नाही. पूर्ण पवित्र शास्त्र जीवनचरित्र मी वाचलं येशूचं, मत्तई, मार्क, लूक, योहान. सांगा मला कुठं येशूने पाणी मारलं, कुठं येशूने झटला अंगाला, कुठं केस धरले, कुठं ना, म्हणजे एक दोन ठिकाणी नाव विचारलेलं आहे, पण असं घंटोघंटी नाव विचारत बसला का? सांग तुझं नाव काय, सांग तुझं नाव काय. अरे त्याचं नाव काही असेल, तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे, तुला काही पण सांगाल तो. त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? फक्त त्याला आज्ञा करायची, येशूच्या नावात निघ, मी तुझं काय ऐकून घेत. आणि नसन निघत तर बस घुमत, आपलं देवाचं वचन सांग. जास्त वेळ खर्च नाही करायचा. काही दुष्ट बघा, सैतान काय करतात, येतात आणि ते घुमत बसतात आणि आपण आज्ञा करतो ते जात नाही. मग याचा अर्थ त्या ठिकाणी सैतान काय करतो, आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो आणि तो काय करतो, वचन डिस्टर्ब करतो, वचन म्हणू देत नाही आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच राहतं. ते लक्ष त्याच्याकडे नाही, त्याला घुमू द्यायचं आणि मग म्हणायचं की आता मला उपास प्रार्थना करायची गरज आहे, मी उपास प्रार्थना करून मग याच्या पाठीमागं लागल, आता मला वेळ नाही. आपलं देवाचं काम करायचं, उपास प्रार्थना करून जायचं, मग त्याला चॅलेंज करायचं. तसं खाऊन पिऊन ते निघतच नाही. पहिली गोष्ट ते स्पिरिच्युअल वर्क आहे, ते आत्मिक आहे. मग ज्यावेळेस काही गोष्टी होत नाही त्यावेळेस निराश नाही व्हायचं. जर तुमच्याकडून काही निघत नाही, जर तुमच्याकडून प्रार्थना सक्सेस होत नाही, जर प्रार्थना ऐकल्या जात नाही, त्यावेळेस चेक करा की माझ्यामध्ये काय कमतरता आहे. असं म्हणू नका देवा तू माझं ऐकत नाही, देवा तू माझं का ऐकलं नाही, तुला ऐकायलाच पाहिजे. पहिली गोष्ट, देवा मी कुठंतरी कमी आहे आणि ती कमतरता मला भरून काढायची. मी प्रार्थनेत कमी आहे, मी दिवस प्रार्थना करतो का, सकाळ दुपार संध्याकाळ मी पवित्र शास्त्राचं वाचन करतो का, मी किती वाचन करतो, किती वचनं माझ्या मनात आहेत, अंतःकरणात आहे. आणि मग नंतर परीक्षण करा, उपवास प्रार्थना करा आणि मग नंतर जा. आणि मग उत्तर नाही भेटलं तर मग तुम्ही चॅलेंजने बघा, तुम्हाला उत्तर भेटणारच आहे. बऱ्याचशा वेळेस आपलं जीवन कमकुवत असतं, अपवित्रता असते, काहीतरी गोष्टी असतात की ज्या अडखळ नसतात आणि त्याच्यामुळे प्रार्थना ऐकल्या जात नाही. कधी कधी आमचं प्रार्थना लाईफ नसतं, प्रार्थना आम्ही करत नाही, दिवसभर प्रार्थना करत नाही, आम्ही फक्त आठवड्याला इथं आल्यावर प्रार्थना करू, प्रार्थनाहीनता असते. कधी कधी आमच्या जीवनात पवित्र शास्त्राचं वाचनच नसतं, कधीच वाचन केलेलं नसतं. हे डायरेक्ट कधी वाचलेलं असतं माहितीये का, ज्यावेळेस चर्चमध्ये आलं त्याच वेळेस वाचलेलं असतं, घरी वाचत नाही. हे परमेश्वराच्या मुखातला शब्द आहे. प्रार्थना आणि वचन सोबत येतं, वेगवेगळे येत नाही. काय म्हणतात, आम्ही 8 तास प्रार्थना करतो पण आम्ही वचन मुळीच वाचत नाही. वचनाशिवाय प्रार्थना होत नाही. वचन आणि प्रार्थना सोबत असतात, कारण की हेच वचन आम्ही मनात बोलतो, मनन करतो आणि मग प्रार्थना करतो. वचन आणि प्रार्थना सोबत येतात आणि मग तो पॉवर येतो आणि मग प्रार्थना ऐकल्या जाते. आणि मग आम्ही बऱ्याचशा वेळेस आम्ही जे दोष देतो ते दोष देत नाही, कारण की परमेश्वर अशक्य गोष्ट शक्य करतो. म्हणून आज जर तुम्ही इथे आलेला आहात आणि परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे, तर जास्त विश्वास तो म्हणत नाही, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, जास्त मोठा नाही. आज जी प्रार्थना करणार आहात त्या विश्वासाने करा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, आणि निश्चित देव आमची प्रार्थना ऐकेल. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया.